गोंदिया एस टी आगारातील 40 महिलांपैकी 11 महिलांच्या खांद्यावर आहे एस टी बसच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी. 2008 नंतर एस टी महामंडळात महिलांचा सहभाग वाढला. पुरुषांच्या पाठोपाठ महिला देखील बस चालविण्यासोबतच एस टीची करतात देखभाल दुरुस्ती. पुरुष प्रधान संस्कृतीला फाटा देत मागील काही वर्षात प्रत्येक क्षेत्रात महिलांचा पुढाकार वाढला. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना 50% अधिकार मिळाले. त्यातच शासनाच्या विविध उपक्रमांसह नोकरीमध्येही महिलांना संधी मिळत असून महिला सक्षम होत असल्याचं अनेक उदाहरण बघायला मिळतात. गोंदिया एस टी आगारात 40 महिला काम करीत असून त्यापैकी 11 महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून यांत्रिकीकरणाचं काम करतात. पाहूया या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. गोंदिया जिल्ह्यात नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थिनींना वाहतूक सुविधा देणारी लाल परी म्हणजे एस टी बसची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी गोंदिया आगारातील 11 महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. यात एस टी बसचा पंक्चर बनविण्यापासून इंजिन रिपेअरिंग ते इलेक्ट्रिकल वायरिंग ते वॉशिंग ते क्लिनिंग ही सर्व कामं महिला करतात. तर देखभालच दुरुस्ती नाही तर गाडी दुरुस्त झाल्यावर व्यवस्थित चालते की नाही याची चाचणी देखील स्वतः महिला करतात. त्यामुळे आज महिला दिनाचं औचित्य साधून भंडारा गोंदिया विभागीय आगार नियंत्रक तनुजा अहिरकर यांनी गोंदिया आगारात येत महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत पुष्प देऊन स्वागत केलं. तर आजच्या युगात महिलांनी देखील सर्वच क्षेत्रात काम करायला सुरुवात केली असून स्वतः आत्मनिर्भर होण्याचं काम महिला करतात. त्यामुळे पुरुषांप्रमाणे महिला देखील आत्मनिर्भर झाला असून सरकार देखील महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. गोंदिया आगारामध्ये एकूण 40 महिला कार्यरत आहेत. त्यामध्ये यांत्रिक महिला, चालक वाहक महिला, सोबत आपले प्रशासकीय स्टाफ महिला ह्या महिला आहेत. यांत्रिकीकरणामध्ये कशा पद्धतीचं काम करतात महिला जे आहेत त्या? गाड्यांचे काही प्रॉब्लेम्स असले ते सॉल्व्ह करतात आणि प्रत्येक प्रकारचे कामं आमच्या यांत्रिक महिलांना इथं येतो व त्या संपूर्ण कार्यक्षमतेने आपलं काम करत असतात. ज्या प्रकारे आगारामध्ये पुरुष यांत्रिक आपले काम करत असतात त्याच प्रकारे आमच्या महिला यांत्रिक कर्मचारी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपला सगळे काम करत असतात. आमच्या आगारात आम्ही मेकॅनिकल सेक्शनला 11 मुली आहोत. तुमच्याकडे कोणती कामं सोपवण्यात आली आहेत? माझ्याकडे इलेक्ट्रिशियनचे कामं करते मी. एखादी गाडी आली तर काय सुरुवातीला माहिती सांगतात ते लोक? ते आपले हेड मेकॅनिकलकडे आपले ड्रायव्हर साहेब रिपोर्ट देतात. जे काही प्रॉब्लेम असला तर लास्ट सीटवर सांगतात, मग ते आम्हाला कामं सांगतात, ते आम्ही करतो. माझ्याकडे इलेक्ट्रिशियनचे कामं आहेत. शुभांगी भरणे ती बॉडी फिटर आहे, ती बॉडीचे कामं करते आणि बाकी महिला आपले मेकॅनिकलचे करतात. जसं टायर पंक्चर आहे, इंजिनचे कामं आहे, बॉडीचे कामं पण त्यांना देतात. आपले कॅपिटलचे राहतात. स्वच्छकमध्ये पण लेडीज आहे, ती किती पण वर्ष झाले करते. आपल्याला इथं काम मी करत? 13 मध्ये लागली, 13 करत आहे. आणि 2 महिला ड्रायव्हर कर्मचारी पण आहे, ते गाडी चालवतात, शेड्यूल वगैरे पूर्ण करतात ते. आमचं जरी कार्यालय मुख्य कार्यालय आमचं भंडारा जिल्ह्यात असलं तरी आमच्या विभागाच्या अंतर्गत दोन्ही जिल्हे येतात. भंडारा जिल्हा तसंच गोंदिया जिल्हा. भंडारा टोटल म्हणजे भंडारा विभागाच्या अंतर्गत आपले 6 डेपो आहेत आणि 1 वर्कशॉप आहे. या 6 डेपोमध्ये तसंच वर्कशॉपमध्ये आपलं 50% जरी पकडलं तरी महिला कर्मचारी आज आहे. त्यात प्रामुख्याने काम करणाऱ्या वाहक महिला आहेत, तसेच चालक तथा वाहक पण आहेत. जे जरी आपण चालकाची त्यांना हे दिली नसली आजपर्यंत कामगिरी, तरी त्या फुल ट्रेन आपण इथे चालक तथा वाहक महिला कर्मचारी आहे. तसेच यांत्रिक कर्मचारी पण आपल्या इथे आहे आणि प्रशासकीयमध्ये पण आपल्या इथे महिला कर्मचारी आहे. आज जर बघितलं रस्त्यावर आपला वाहक पुरुष पण काम करतो, तसंच महिलाही काम करतात. रस्त्यावर जाताना बरेच प्रॉब्लेम त्यांना फेस करावं लागतात. प्रवाशांसोबत चांगले बोलणे, त्यांना चांगली वागणूक देणे, पण तरी कधी पैशाच्या म्हणजे तिकीट त्यांच्या चिल्लर पैशाच्या वादावरून या सगळ्या गोष्टी रस्त्यावर होत असतात. तरी आमची महिला त्यात अतिशय चांगलं काम करत असते. आपल्या इथे कॅपिटल काम करायचं तरी महिला आहेत किंवा डॉकिंगमध्ये जे काम करतात ते सुद्धा महिला आहेत. तसंच प्रशासकीय स्तरावर जे आमच्या इथे महिला आहेत, अधिकारी पण महिला आहेत. आमच्या 2 महिला आगार व्यवस्थापक आहेत. आमच्या विभागाचं वाहतूक जे पाहतात त्या पण आमच्या महिलाच आहेत आणि जे आहेत आज जे बोलून राहिलो तर मी पण महिला आहे. तर
या आता महिला दिनाच्या अनुषंगाने मी एवढंच सांगू इच्छिते की या महामंडळात 2008च्या पूर्वी कोणी वाहतूकमध्ये म्हणजे महिला होत्या असं नव्हत्या असं नाही, प्रशासकीय स्तरावर महिला होत्या किंवा बाकीच्या विभागात महिला काम करत होत्या, पण जी वाहतूक लाईन आहे त्यामध्ये कोणी महिला नव्हत्या. पण 2008मधून सगळ्या महिला त्यात आलेल्या आहे आणि आजपर्यंत त्या खरंच उत्तमरित्या काम करत आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.